industrial automation. This call is now being Okay. recorded. So in different system for industrial automation, the very first was we have studied already, that is the programmable logic controller. Second system we have studied, that is supervisory control and data acquisition system. And including to that, in SCADA we have observed or we have learned about HMI, that is human machine interface. Human machine interface system. Okay, so now we have to study one more system, that is the DCS system, distributed control system. The full form of DCS is nothing but distributed control system. So you can observe the diagram of distributed control system over here, which is the basic building block diagram of distributed control system. So in this distributed control system is nothing but it is actually a computerized control system for a processor or a plant. Okay, so means ज्या इंडस्ट्रियल ऑटोमेशन मध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये जी ऑटोमेशन बेस्ड आहे, जिथे तुम्ही यूज करताय, तो काय असतो, एक कम्प्युटर बेस्ड कंट्रोल सिस्टीम आहे. अँड विथ मेनी कंट्रोलिंग लूप्स आर अवेलेबल. सो जसं त्याच्यामध्ये आपल्याकडे काय असतं, क्लोज लूप सिस्टीम, ओपन लूप सिस्टीम असते. समटाइम्स दॅट इज सच अ डिफरंट लूपिंग्स आर अवेलेबल. मीन्स काय की प्रत्येक युनिट काय हा कोरिलेटेड राहणार आहे, प्रत्येक फंक्शन जे आहे ते कोरिलेटेड राहणार आहे किंवा कनेक्टेड राहणार आहे एकमेकांशी. सो याच्यामध्ये एकच पॉइंट आहे की ऑल नेटवर्क्स इथे तुम्ही बघू शकता की कम्युनिकेशन इंटरफेसला कनेक्टेड आहेत. हा जो आहे हा तुमचा कम्युनिकेशन इंटरफेस आहे. प्रत्येक जे नेटवर्किंग आहे किंवा कंट्रोल युनिट आहे, इट इज कनेक्टेड टू वाया कम्युनिकेशन इंटरफेस, बट देर इज नो एनी सेंट्रलाइज्ड सिस्टीम. ठीक आहे, जसं आपण स्कॅडा मध्ये बघितलं होतं एक सेंट्रलाइज सिस्टीम असते, तर इथे आपली काय सेंट्रल सुपरवायझरी कंट्रोल सिस्टीम अवेलेबल नाहीये. सो विच इज द अपोजिट थिंग टू दॅट ऑफ द स्कॅडा सिस्टीम. सो याच्यामध्ये जे दिसतंय की जो काही स्ट्रक्चर असतो, ह्या स्ट्रक्चरमध्ये याच्यामध्ये तुम्हाला दिसते एक कम्युनिकेशन इंटरफेस आहे, लोकल कम्प्युटर्स आहे. लोकल कम्प्युटर म्हणजे तुमचे वेगळे वेगळे कंट्रोलर युनिट्स आहे की इथून तुम्ही काय करताय, फंक्शनिंग कंट्रोल करताय. बरं, एक लोकल कम्प्युटर जो आहे, लोकल कम्प्युटर, इट इज कनेक्टेड टू दॅट प्रोसेस ओनली. ठीक आहे, समजा ह्या सिस्टीम मध्ये ही प्रोसेसिंग जे आहे, मॅन्युफॅक्चरिंग किंवा काय असेल ते फंक्शनिंग चालू आहे. ठीक आहे, ही प्रोसेसचं जे काय ऑब्झर्वेशन आहे ह्या प्रत्येक सिस्टीमवर तुम्हाला बघायला मिळते. जेव्हा प्रत्येक सिस्टीमवर बघायला मिळते, इन केस इफ एनी फेल्युअर इज ऑकर, जर फेल्युअर ऑकर झाला तरी इफेक्ट कशाला होणार आहे का, नाही, पूर्ण प्रोसेसला होणार नाही. बिकॉज इथे काय दिसतंय की देर इज नो सेंट्रलाइज सिस्टीम, म्हणजे कोणी कोणावर डिपेंड नाहीये, प्रत्येक जण आपलं आपलं इंडिव्हिज्युअली फंक्शन करतोय. ठीक आहे, सो डिफरंट प्रोसेसर्स, जरी इथले हे जे प्रोसेसर्स आहे ते जरी एखादा जरी खराब झाला, इट विल डज नॉट अफेक्ट एनी सेक्शन or it will does not affect any whole system. Okay, so it only related to that only processor. Okay, so that means if this local computer, this one which is a type of controller or the microprocessor, if it get failed, then it does not affect the whole system. So this is what we say, that the DCS is the highly flexible functionality system and reliable system. Okay, सो हा एक तसा मेन ऍडव्हान्टेज आहे. सेकंड थिंग याच्यामध्ये जे येत आहे,
वेगळ्या वेगळ्या लेवल्स तुम्हाला बघायला मिळत आहे. बघा, पहिले तर इकडनं ह्या सिस्टीम कडनं मग कम्युनिकेशन इंटरफेस परत इकडे सुपरवायझरी कंट्रोलर पर्यंत. सो वेगवेगळ्या लेवल्स असतात. या लेवलमध्ये पहिली जी लेवल 0 असते, लेवल 0 इज नथिंग बट तुमचा हा प्रोसेसिंग प्लांट असतो. ठीक आहे. सो हा काय असणार आहे, तुमचा लेवल 0 असतो. सो या लेवल 0 मध्ये काय असतं की वेगळे वेगळे डिव्हाइसेस असतात, सच ॲज टेम्परेचर सेन्सर्स असतील किंवा एखादं कंट्रोलिंग व्हॉल्व असेल ज्याने आपल्याला काय करायचं, प्रेशर कंट्रोल करायचं आहे किंवा फ्लो कंट्रोल करायचा आहे किंवा वेगळे वेगळे कंट्रोल एलिमेंट्स असतील. म्हणजे सगळे टाईपचे जे काही इनपुट्स आहेत ते तुम्ही इनपुट्स प्रोव्हाइड करताय ॲट लेवल 0. ठीक आहे. देन पुढची जी आहे लेवल 1 आहे. लेवल 1 इज ऑल्सो कॉल्ड ॲज डायरेक्ट कंट्रोल. आता ही आपल्या इंडस्ट्रियल ऑटोमेशन मध्ये वेगळ्या वेगळ्या हिरार्ची असतात, बरोबर आहे. सो त्याच्यामध्ये त्या हिरार्ची लेवल्समध्ये फील्ड लेवल, डायरेक्ट कंट्रोल लेवल या मॅनरने असतात. तर ही तुमची फील्ड लेवल झाली. फील्ड लेवल म्हणजे काय की प्रोसेसिंग ऑर द प्रोसेस ऑर द प्लांट. सो इंडस्ट्री ऑटोमेशन मधला तुमचा हा जो काही प्लांटचा इनपुट आहे तो तुम्ही इकडनं देताय. पुढे जातोय सेकंड लेवलला, त्याला आपण म्हणतो डायरेक्ट कंट्रोल लेवल. डायरेक्ट कंट्रोल लेवलमध्ये वेगवेगळे इनपुट आउटपुट मॉड्यूल्स असतात. दे आर असोसिएटेड और डिस्ट्रीब्युटेड विथ इलेक्ट्रॉनिक प्रोसेसर्स. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय असणार आहे की प्रत्येक जो काही इथे नंबर ऑफ तुम्ही काही व्होल्स यूज केले किंवा टेम्परेचर्स यूज केले ऍट फील्ड लेवल, दे आर कनेक्टेड टू इच अँड इंडिव्हिज्युअल प्रोसेसर. ठीक आहे. सो त्याच्यामुळे काय होणार आहे की एक जरी प्रोसेसर खराब झाला तरी तिथला फक्त जो समजा तो टेम्परेचरचं कंडिशन चेक करत असेल किंवा एखादा हा दुसरा प्रेशर कंट्रोल करत असेल किंवा फ्लो कंट्रोल करत असेल, तर सिम्पली जर तो प्रोसेसर खराब झाला तर फक्त तेवढंच काम थांबतंय. बाकीचे प्रोसेसिंग काय राहतात, कंटिन्युअसली वर्किंग कंडिशन मध्ये राहतात. सो लेवल 1 इज नथिंग बट द डायरेक्ट कंट्रोल लेवल. इट इज ऑल्सो कॉल्ड एज डायरेक्ट कंट्रोल and it contains different types of input output modules and they are associated distributed electronic processor. Then level 2. Level 2 is nothing but it is actually consist of this supervisory computer system. ठीक आहे. ही लेवल 2 असते. सुपरवायझरी कम्प्युटर सिस्टीम मध्ये काय असणार आहे, इट कलेक्ट्स द इन्फॉर्मेशन फ्रॉम डिफरंट प्रोसेसर्स. ठीक आहे. सो हा आपण अजून केला, हा जो नोड 1 नोड 2 आहे, हा नोड 3 नोड 4 नोड 5 या मॅनरने असेल. ठीक आहे. सो प्रत्येक नोडचा जो डेटा आहे, वॉट एव्हर द फंक्शनिंग, दॅट विल बी कलेक्टेड बाय सुपरवायझरी सिस्टीम. सो दॅट मीन्स इट परफॉर्म्स द सुपरविजन. ठीक आहे. सुपरविजन परफॉर्म करतोय तो, बाकी काहीच करत नाही. म्हणजे मॉनिटरिंग करतोय की यांचं फंक्शनिंग प्रॉपर चालू आहे का नाही. जर फंक्शनिंग प्रॉपर चालू नसेल तर पुढे तो काय करतोय, सिग्नल सेंड करायचं किंवा काय जी इन्फॉर्मेशन आहे किंवा फीडबॅक सिग्नल सेंड करण्याचं काम केलं जातं विथ द हेल्प ऑफ दिस सुपरवायझरी कम्प्युटर सिस्टीम. सो ही जी लेवल 2 जे असते त्याला प्लांट सुपरवायझरी लेवल पण म्हटलं जातं. प्लांट सुपरवायझरी लेवल पण म्हटलं जातं. ठीक आहे. लेवल 3 जी आहे तुमची, लेवल 3 इज नथिंग बट प्रोडक्शन कंट्रोल. प्रोडक्शन कंट्रोल म्हणजे हा तुमचा पॅनल जो दिसतोय, ऑपरेटर कंट्रोल पॅनल, मेन कंट्रोल पॅनल. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट द प्रोडक्शन कंट्रोल पॅनल. सो याच्यामध्ये तुम्हाला काय असणार आहे की which does this level 3 actually this is the production control level and which does not directly control the process but it checks or it monitors the production and monitoring targets. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय असणार आहे, कंट्रोलिंग पॅरामीटर्स. आपण समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचंय की टेम्परेचर सेन्सर यूज केलाय, 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. तर ऑपरेटर कंट्रोल, मेन कंट्रोल हे प्रत्येक कंट्रोलिंग फंक्शन काय देणार आहे की त्यांना फक्त काय करायचंय, दे आर नॉट चेंजिंग दी प्रोसेस और दे आर नॉट परफॉर्मिंग एनी प्रोसेसिंग. पण जी काही प्रोसेस इथे चालू आहे, वर्किंग चालू आहे, ज्याचं काही मॉनिटरिंग डेटा कलेक्शन होते व्हाया सुपरवायझरी कंट्रोल, इथे काय केलं जाते, फक्त तो कम्पेअर केला जातोय किंवा चेक केला जातोय. ठीक आहे. इन शॉर्ट ते मॉनिटर करताय. जर ग्रेटर दॅन 20 डिग्री सेल्सिअस गेला असेल तर तो काय सांगणार आहे, काहीतरी सिग्नल इंडिकेशन होईल. सो ही जी प्रोसेस आहे ही काय फक्त जस्ट चेक फॉर दी
प्रोडक्शन और मॉनिटरिंग टार्गेट्स, म्हणजे मला टार्गेट 20 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर मेंटेन करायचं, एखादा समजा बॉयलर असेल किंवा एखादं लिक्विड मला बॉईल करायचंय किंवा केमिकल बॉईल करायचं आहे, सो मला त्याचं काय करावं लागणार आहे, टेम्परेचर सेट करावं लागणार आहे. मग मी टेम्परेचर सेट केलं 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर जास्त जात असेल तर तिथे मला काहीतरी इंडिकेशन्स मिळाले पाहिजे. सो मग हे 100 डिग्री सेल्सिअस हा माझं कंट्रोलिंग पॅरामीटर आहे, हा मी कुठे टाकणार आहे, ऑपरेटर कंट्रोल सेक्शनकडे, दॅट इज लेवल 3, म्हणजे प्रोडक्शन कंट्रोल लेवलला. इथे काय करणार आहे, माझं पूर्ण जे काही मला टार्गेट्स अचीव्ह करायचे आहेत ते टार्गेट्स मी काय करणार आहे, फीड केलेले राहणार आहे, सेव्ह केलेले राहणार आहे. ठीक आहे. सो बॅकएंडला मग ते काय करणार आहे, दे आर जस्ट चेकिंग फॉर द कंडिशन. इफ इट इज बिकम्स ग्रेटर दॅन 100 डिग्री सेल्सिअस, देन द टेम्परेचर सेन्सर शुड गेट डिस्कनेक्टेड, किंवा तिथे रिले डी एनर्जाइज झाला पाहिजे, किंवा तुमचा जो काही इंडिकेशन्स आहे ते मिळाले पाहिजे. सो दॅट जर त्याच्यापेक्षा जास्त झालं असेल तर मॅन्युअली कंट्रोलिंग ऑपरेशन असेल किंवा तुमचा अजून काही वेगळ्या प्रोसेस असतील तर ते आपल्याला प्रोसेस परफॉर्म करता येते. लेवल 4 आहे ती तुमची प्रोडक्शन शेड्युलिंग लेवल. प्रोडक्शन शेड्युलिंग लेवल म्हणजे काय, की सिम्पली एक सेंट्रल, म्हणजे असं म्हणता येईल की पूर्ण जे काही काम करायचंय मला, काम करायला 1 दिवस लागतंय, 2 दिवस लागतंय की 3 दिवस लागतंय, सो किंवा किती तास लागतंय, त्याचा जो काही शेड्युलिंग आहे आणि त्याच्याप्रमाणे तुमचं प्रोसेस चालू आहे की नाही. समजा प्रोसेस प्लांट इथे फील्ड लेवलला 10 मिनिट, पुढे 10 मिनिट, अशी जी काही तुमचा फ्लो पास होतोय, हा कम्प्लीट प्रोसेसिंगचा जो आहे चेकिंग, ती शेड्युलिंग परफॉर्म होते ऍट लेवल 4. तिथे पण एक काय केला जातो, कॉम्प्युटर सिस्टीम प्लेस केला जातो. सो आपण याच्यातून लक्षात काय येते की लेवल 1 आणि 2 जे आहेत तुमच्या, लेवल 1 म्हणजे कोणती, डायरेक्ट कंट्रोल लेवल. ठीक आहे. आणि लेवल 2 मध्ये काय होतं, प्लांट सुपरवायझरी. ठीक आहे. म्हणजे लेवल 2 आणि लेवल 1 ह्या ज्या दोन सिस्टीम्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय की दे आर फंक्शनल लेवल्स. ठीक है, they are functional levels for DCS system, so in which all equipments are uh, concerned with the time. ठीक है, they are concerned with the time or they are integrated, they are the integrated systems. ठीक है. सो कंटिन्युअसली डेटा कलेक्शन आणि मॉनिटरिंग हे जे काय आहेत हे टाइमली प्रोसेस आहे, की जे काही फंक्शन झालेलं असेल, एखादं कंप्लीट झालेली असेल तर ती पण डेटा त्या टायमिंगला, म्हणजे तुमचं प्रॉपर त्यांच्यामध्ये काय असलं पाहिजे, सिंक्रोनायझेशन असलं पाहिजे, की प्रोसेसिंग प्लांटला किंवा फील्ड लेवलला जे फंक्शन होत आहे त्याचा डेटा बरोबर इकडे ऑब्झर्व झाला पाहिजे, तो कलेक्ट पण झाला पाहिजे व्हाया सुपरवायझरी कंट्रोल सिस्टीम. हेन्स दे आर इंटिग्रेटेड सिस्टीम. लेवल 3 आणि 4, लेवल 3 आणि 4 म्हणजे काय, की 3 मध्ये काय होतं, तुमचा सिम्पली प्रोडक्शन कंट्रोल होता आणि 4 मध्ये काय होता, शेड्युलिंग होता. तर प्रोडक्शन कंट्रोल म्हणजे जे काही तुम्ही कंट्रोल पॅनलला जे काही डेटा सेट केलेला होता तो, सो त्याला आपण काय म्हणू शकतो, दे आर not performing any process. Okay, but they control the production, so this is nothing but the level 3 and the 4. So this is all about the DCS system. Okay, so याचा application area कुठे कुठे राहणार आहे, की applications सेम जसं तुमचा पीएलसी फॉर्म परफॉर्म करतोय, जसं किंवा तुमचा स्कॅडा सिस्टीम जिथे जिथे वर्कआउट होते तिथे तिथे तुमचा डीसीएस का होणार आहे, वर्क होणार आहे.
ठीक आहे. तर ऍप्लिकेशन्स कुठे कुठे सिम्पली जिथे तुम्ही रोबोट किंवा स्कॅडा किंवा PLC यूज करताय तिथे, फॉर एक्झाम्पल कन्सिडर केलं केमिकल प्लांट असेल किंवा सीवेज कंट्रोल असेल, वॉटर ट्रीटमेंट असेल, वेस्ट मॅनेजमेंट असेल, न्यूक्लिअर पॉवर प्लांट असेल. सो सगळ्या ठिकाणी तुम्ही काय यूज करू शकता, ECS सिस्टीम यूज करू शकता. ठीक आहे. सो याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर विचारू शकता. एनी डाऊट?